आमची येळपणे गावची पंढरीची वारी चालली. बघा कशी चालले स्वच्छ निर्मळ मनाने लोक. आंघोळ्या करून उरकून 4-4:30 वाजता उठावं लागायचं. आणि जवळ गेलं ना मग 1-1:30 वाजता उठायचं, आंघोळ्या करायच्या, चहा घ्यायचा, आरती करायची आणि निघायचं चालायला. लय भारी वारी झाली खरंच ना. परमेश्वरा पुढच्या वारीला पण मला जायला परमिशन भेटू दे माझ्या मिस्टरांची, नाहीतर आम्हाला जोडीने येऊ दे, असं काहीतरी कर रे भगवंता. हे पहा सगळे आमचे येळपाण्याचे आहेत बरं का लोक. इतकी जीवाभावाची लोक आहेत ना, लय गोड माणसं आहेत माझ्या माहेरची, सगळी चांगली माणसं आहेत. कशी बाय बाय करतात. 2 किलोमीटर मी पुढं पळत आले, पटपट चालत पळत. तेव्हा मला सगळा पूर्ण व्हिडिओ काढता आला. वारीला पटपटच चालावं लागतं, हळूहळू चालून नाही पण खरंच वारी म्हणजे ना इतकं छान वाटतं ना. हा एक सुखद अनुभव आहे. इतकं गोड वाटतं ना, इतकं छान वाटतं ना, स्वर्गापेक्षा सुंदर वाटतं. असं वाटतं भगवंता तुझ्या भेटीची ओढ लागते रे सगळे बघताना. तसं 12 महिने काहीच नाही वाटत. देवाचं कधी एखाद्या वेळेस नाव घेतो, कधी नाही घेत. पण वारीला यायचं म्हणलं ना की असे उत्साही होऊन लोक जायचे. आणि मला नव्हतं त्याच्यातला काही मेळ लागत. पण ज्या वेळेला मी वारीला गेले ना, त्यावेळेला समजलं वारी म्हणजे काय असती आणि त्यातला आनंद काय असतो. खरंच खूप सुखद अनुभव झाला. परमेश्वरा भगवंता तुझे कोटी कोटी उपकार रे, कोटी कोटी आभार. मला ह्या वेळेस पंढरीच्या वारीला येता आलं आणि खूप आनंद घेतला, खरंच आनंद घेतला. रस्त्यालाच बसून नाश्ता करायचा, नाचायचं, बागडायचं, फुगड्या खेळायच्या. आणि प्रत्येक जण मी म्हणायची की महाराज लोक नुसते रामकृष्ण हरी माऊली का म्हणतात बरं भेटल्यावर. पण त्यांचंच खरं आहे. आपल्याला ते एक वेगळं आपल्याला मनाला वळण लागतं की प्रत्येकाने आपण माऊलीशिवाय कुणाला बोलावंच नाही. आणि हा अनुभव खूप गोड होता. आता माऊलीच म्हणायचं, मिस्टरांना पण मी माऊलीच म्हणते.